ठाणे परिवहन सेवेचे तिकीट मेट्रो आणि बेस्टमध्येही चालणार असल्याने एकाच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणे सोपे जाणार आहे। पुढील 1 ते 2 महिन्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे। ठाण्यातून दर दिवशी सुमारे 10 लाख प्रवासी प्रवास करतात। त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणामार्फत चालवली जाते। त्याकरिता प्रवाशाला प्रत्येक वेळी वेगळं तिकीट काढावे लागते। त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीट योजना राबवली जाणार आहे। त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आला असून मोबाईलवर त्या तिकिटाची सोय केली जाणार आहे। या ॲपला मेट्रो, बेस्ट, नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, कंडोमप्पा परिवहन, मीरा भाईंदर आणि वसई विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत। प्रवासी ज्या संस्थेचा वापर करेल त्यांना तिकीट हिस्सा मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्याने त्यांचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो। त्यामुळे नाईलाजाने ठाणेकर खाजगी वाहन वापरतात, असे देखील आयुक्त राव यांनी सांगितलंय। याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की एक ॲप असणार आहे, त्याचे कार्ड देखील प्रवाशाला मिळणार आहे। त्यांची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे, असं स्पष्ट केलंय। या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। पुढील 5 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून 8 लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मात्र ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा, असं सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू, असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केलं आहे। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडांची लॉटरी काढण्यात आली आहे। यावेळी 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव या आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते। प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळावं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावं, असं हे स्वप्न असतं। त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम्ही गेल्या 2.5 वर्षांपासून काम करतोय, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। काही अडथळे होते, स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय। म्हाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे, तसेच गुणवत्ता सुधारली आहे, परंतु हे करीत असताना लोकांना चांगली घरे दिली गेली पाहिजे। घरामध्ये गळती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजे, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत। माझ्याकडे आता नगर विकास आणि गृहनिर्माण खाते आहे, त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घरं मिळणार आहेत। म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे। या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत। त्यामध्ये परवडणारी घरे, भाड्याची घरं, ज्येष्ठांसाठी घरं, वर्किंग वुमन, काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घरं ठेवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता, मात्र आता त्यांना सुद्धा घरं दिली जाणार आहेत। तसेच डबेवाल्यांना सुद्धा घर दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।
आज त्यांची लॉटरी काढली. 31,000पेक्षा जास्त अर्ज आले. त्यामुळे आता म्हाडावर म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये म्हाडाच्या आणि वेळेमध्ये त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पारदर्शकता आहे. कुठे काही पूर्णपणे प्रेम बूम कसा लावला प्रेम कसा करतो आपण पाहिलं खाली घे ना हे प्रेम तू बूम काढ त्या साईडला. समाजात असलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे आपण देऊन टाकलं, घर देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते. त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली. आता परत या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल. आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात गुरुवार 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवार 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असे 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तर या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरावे असं आवाहन ठाणे महापालिकेने केले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदताई परुळेकर मैदानात हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लुटले. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आलाय. तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिसं देण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, नीलम ढवण, रंजना शित्रे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पद आज आहे उद्या नाही, पण नाती टिकवायची असतात. आपलं आणि शिवसेनेचं नातं असंच आहे. कुणी आलं गेलं तर फक्त संख्या कमी जास्त होते. इमानी माणसं बेईमानी करत नाहीत अशा शब्दात शेरोशायरी करत माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी शिंदे गटाला टोमणा मारलाय. यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणाही दिल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने 230हून अधिक जागांवर विजय मिळवलाय. तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता ठाकरे गटाच्या उमेदवारांनी निवडणुकीत ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. ठाकरेच्या उमेदवारांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची मॉक ट्रायल मतदान झालेल्या मशीनवरच घ्यावी अशी मागणी
मागणी केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मागणी फेटाळून लावत नवीन मशीनवर मॉक ट्रायल घेण्याचा प्रस्ताव दिला. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांनी कडाडून विरोध केला आणि मतदानावेळी वापरलेल्या मशीनच तपासणीसाठीचा आग्रह धरलाय. या संदर्भात माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सरकारच्या दबावाखालीच ते काम करतायत असं म्हटलंय. तसेच 76 लाख मतदार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मतदान कसे करू शकतात असा सवालही उपस्थित करत ते म्हणाले की बॉम्बे हायकोर्टच्या आदेशानंतरही आम्हाला मतदान झालेल्या मशीनची तपासणी करण्यास परवानगी दिली जात नाहीये. यामुळे आता उभाटाच्या उमेदवारांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून DM अशोक शिंगारे यांच्या विरोधातही आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं माजी खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं आहे.